नमस्कार, मी तन्मय टिल्लू. रात्रीचे 8 वाजतात आणि आपण पाहताय इनसाइड स्टोरी. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोश्यारींचा चांगलाच समाचार घेतला. जाती धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज्यपालांना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं असा सवाल ठाकरेंनी केलाय. मुंबईविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याशी नवखरामी केली आहे. त्यांना आता कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची वेळ आली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तडवे हिंदू जर का असतील आणि त्यांना जर जे मोड सत्तेचे आलेले आहेत त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना मी मुद्दामून हा शब्द वापरतोय कारण त्यांच्या मते आम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे, पण ते हिंदू सुद्धा असतील आणि मराठी सुद्धा जर का असतील त्या सरकारने या राज्यपालांबद्दल एक भूमिका घ्यायला पाहिजे. आणि हे जे काही पार्सल कुठून तरी आपल्याकडे पाठवलं गेलेलं आहे हे पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल आणि महाराष्ट्रामध्ये राहून जातीपाती आणि धर्मामध्ये आगी लावत असेल आणि मराठी माणसांचा एवढा अपमान कोणी अजूनपर्यंत केला नसेल तसा अपमान करत असेल तर मला वाटतं यांना तत्काळ, मी पुन्हा एकदा सांगतो, जर गुन्हा केला असेल तर घरी पाठवायचं का तुरुंगात पाठवायचं हा निर्णय त्या थरावरती घेतला जावा. त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा केलेला आहे आणि तो सुद्धा या मुंबई ठाणा. आज तर आता या 2-2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये राज्यभरामध्ये महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व धर्मीय जे पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आहेत, गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत, त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम हे राज्यपाल पदाच्या खुर्चीवरती बसलेल्या कोश्यारी या व्यक्तीने केलेलं आहे. मग हे राज्यपालांचा हा अधिकार आहे का? कोल्हापुरी वाहणा, कोल्हापुरी जोडे हे जगप्रसिद्ध आहेत आणि ते सुद्धा आता त्यांना दाखवण्याची वेळ आलेली, कारण महाराष्ट्रामध्ये साधी साधी माणसं काय कष्टाने वरती येतात हे दाखवण्यासाठी म्हणून मी कोल्हापुरीचा जोडा म्हणालेला आहे. ही देखा लेकिन जोडा नाही देखा असं जर का त्यांचं असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडी सुद्धा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं एक नीच काम त्यांनी केलेलं आहे. जे हिंदू म्हणून सगळे एकवटलेले आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबरीने ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही गेले 3 वर्ष खात आहात त्या मिठाशी सुद्धा नमखरामी त्यांनी केलेली आहे. मराठी माणसाला डिवचू नका असा इशारा राज ठाकरेंनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलाय. उगीच निवडणुकीच्या तोंडावर कोणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका असंही राज ठाकरे म्हणाले. राज्याच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका असंही त्यांनी सुनावलंय. राज यांनी काय सुनावलंय पाहूयात. आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे प्रतिष्ठेचं पद म्हणून आपल्या विरोधात बोलायला लोक कचरतात, पण आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. महाराष्ट्रात मराठी माणसानं मन आणि जमीन मशागत केल्यामुळेच इतर राज्यातील लोक इथं व्यवसाय करायला आले. दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कोणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्या इतके आम्ही दुधखोळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका इतकंच आता आपल्याला सांगतोय. जय महाराष्ट्र. दरम्यान राज्यपालांच्या या वक्तव्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नापसंती व्यक्त केली आहे. राज्यपालांचं विधान जे आहे ते वैयक्तिक त्यांचं विधान आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील खुलासा केला या बाबतीत आणि राज्यपाल महोदयांनी देखील काही खुलासा केलेला आहे. परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की याच्यामध्ये राज्यपाल एक मोठं पद आहे. राज्यपाल म्हणजे राज्याचं एक प्रमुख व्यक्तिमत्व असतं, एक संविधानिक एक पद आहे आणि त्यामुळे कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे. माननीय राज्यपालजींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य आहे, जे श्रेय आहे ते सर्वाधिक आहे आणि उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाने जी प्रगती केली आहे आज ती जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालेलं आहे. राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते.
राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीनं मुंबईतल्या हुतात्मा चौकात आंदोलनही केलं। राज्यपालांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। राज्यपाल चले जावच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। तर पुण्यात शिवसेनेनं राज्यपालांविरोधात आंदोलन केलं। राज्यपालांना परत बोलावण्याची मागणी करण्यात आली। तर कोल्हापुरात शिवसेनेनं कोल्हापुरी जोडा घेऊन आंदोलन केलंय। राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवावा लागेल असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। त्यानंतर कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं। तर शिवसेना राष्ट्रवादी का आक्रमक झालाय? राज्यपालांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं, काय म्हणाले होते राज्यपाल, पाहूया। कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं। ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय। महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे असं कोश्यारींनी म्हटलंय। मराठी माणसाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं कोश्यारी म्हणाले। मात्र आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला असंही त्यांनी म्हटलंय। कोश्यारींनी नेमकं काय म्हटलं, पाहूया। महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचं योगदान सर्वाधिक आहे। मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेच, शिवाय ती देशाची आर्थिक राजधानीही आहे। मराठी माणसाला कमी लेखण्याचा कुठलाही हेतू नव्हता। मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभं केलं, म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत। ते केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतात, जगभरात मराठीचा झेंडा रोवून आहेत। मराठी माणसाचं योगदान कमी लेखण्याचा हे प्रश्नच येत नाही। माझ्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणे विपर्यास केला गेला। महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचं योगदान सर्वाधिक आहे। अलीकडे प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे। एका समाजाचं कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो। माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही। आपण ज्या दिवशी मुलाखत देऊ त्या दिवशी राजकीय भूकंप घडेल असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलंय। धर्मवीर सिनेमाला घवघवीत यश मिळालं, मात्र काहींना ते रुचलं नाही। त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर सविस्तर बोलेन असं सांगत शिंदेंनी थेट ठाकरेंनाच आव्हान दिलंय। मालेगावमधल्या सभेत त्यांनी शिंदे गटावरील टीकेला उत्तर दिलंय। आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही जे त्याला 16 पारितोषिकं मिळाली, 16 पारितोषिकं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला। परंतु काही लोकांना ते रुचलं नाही, काही लोकांना पटलं नाही। कारण धर्मवीरांचा जे कार्य आहे हे आम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचंच काम केलं, दुसरं काही केलं नाही। मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही, परंतु योग्य वेळी जेव्हा बोलेन, किंबहुना आता ज्या मुलाखतींचा सपाटा सुरू आहे, ज्या दिवशी मी बोलेन, ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्या दिवशी या राज्यात नाही देशामध्ये मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही। धर्मवीरांच्या बाबतीमध्ये देखील जे जे काही झालेलं आहे, सिनेमाचं फक्त तुम्हाला उदाहरण दिलंय, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये देखील ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचाही मी साक्षीदार आहे। योग्य वेळी नक्की बोलेन। एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यानंतर आनंद दिघेंच्या पुतण्यानं मुख्यमंत्र्यांना काही सवाल केलेत। 25 वर्ष गप्प का बसलात असा सवाल केदार दिघे यांनी केलाय। दिघे साहेबांशी मोठी प्रतारणा तुम्हीच केलीत असंही केदार दिघे म्हणाले। सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल असा सवाल केदार दिघे यांनी विचारलाय। केदार दिघेंनी ट्विट केलंय, पाहूया। मुख्यमंत्री म्हणतात आनंद दिघेंच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार। मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहिती असूनही तुम्ही 25 वर्ष गप्प बसला असाल
ठाणेकरांची आणि दिघे साहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? तर किशोरी पेडणेकरांनीही या संदर्भात वक्तव्य केलंय, सवाल उपस्थित केलेत. अन्याय होत होता, मग 25 वर्ष गप्प का बसलात? जो काही स्फोट करायचा आहे तो लवकरात लवकर करा, असं आव्हान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलंय. ठाण्याच्या राजकारणात ठाकरेंनी कधीच ढवळाढवळ केलेली नाही, तसं सर्वाधिकार हे एकनाथ शिंदे यांनाच होते, असंही पेडणेकर यांनी म्हटलंय. कुठलाही अन्याय तो झालेला असेल तर तो बोलला पाहिजे होता, तो आत्ता का आठवतोय असं त्या दिघे साहेबांच्या पुतण्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्वांनाच हा प्रश्न आता पडलेला आहे आणि त्याचा चालविता बोलविता धनी कोण आहे तेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे किती गांभीर्याने आम्ही बघावं. जे आमचे उद्धवजी म्हणा किंवा त्यांच्यावर काम करणारे लोक या सगळ्याला व्यवस्थित उत्तर देतील आणि तुम्ही जर म्हणताय असं काही घडलंय तर तो लवकर करा स्फोट. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीनं दिल्लीला जाणार आहेत. औरंगाबादहून थेट दिल्लीला रवाना होतील. मंत्रिमंडळ विस्तार कोर्ट केसेसबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत भाजप श्रेष्ठींनाही भेटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. औरंगाबादहून ते थेट दिल्लीला रवाना होणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार कोर्ट केसेसबाबत चर्चा केली जाणार आहे. तर सुनावणीनंतर धनुष्यबाण शिंदेंकडेच येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. सध्या खरी शिवसेना कोणाची यावरनं शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये चुरस सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मात्र खरी शिवसेना म्हणजे शिंदे गटच असल्याचा दावा करत त्यांनाच धनुष्यबाण चिन्ह मिळेल असं सांगितलंय. आमचं समर्थन धनुष्यबाणासहित शिंदे साहेबांना आहे आणि मला विश्वास आहे सर्वाधिक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे आहेत, सर्वाधिक पदाधिकारी त्यांच्याकडे आहेत, सर्वाधिक कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही दिलेला धनुष्यबाण जसा मी त्यांच्या हातात देणार आहे तसं सगळी सुनावणी झाल्यानंतर इलेक्शन कमिशनचा ज्यावेळी निकाल येईल मला पूर्ण अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशनच्या वतीनं त्यावेळी धनुष्यबाण त्यांच्याच हातामध्ये येईल. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील झाले. ठाकरेंची साथ सोडताना खोतकर मात्र भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंशी चर्चा करूनच निर्णय घेतला असल्याचं खोतकर म्हणाले. कुटुंबाला होणाऱ्या त्रासामुळे शिंदे गटात जातोय असं खोतकरांनी स्पष्ट केलं. मी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय यांच्याशी माझं सविस्तर या संदर्भाने बोलणं झालं. पक्षप्रमुखांनी मला या संदर्भाने जे काय बोलायचे ते मला बोलले. त्यामुळे मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या शिवसैनिकाच्या साक्षीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं समर्थन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. अडचणीपेक्षा मोठं त्यांच्या डोळ्यातलं दुःख आपल्याला जे बघायला मिळालं ते पक्ष सोडण्याचं दुःख होतं. अडचणी सामाजिक क्षेत्रात किंवा राजकारणात काम करताना मला वाटतं येतच असतात, पण हे जे आजचे जे अश्रू होते ते पक्ष सोडण्याचे अश्रू होते आणि बाकी दुसरं काही अश्रू ते नव्हते. आमचा जन्म व्हायच्या अगोदर इनफॅक्ट त्यांचं स्वतःचं लग्न होण्याच्या अगोदरपासून डॅडी आमदार या ठिकाणी होते सेनेचे. तर आम्हाला जसं माहिती आहे, आम्हाला एकच पक्ष माहिती आहे, आम्हाला सेना माहिती आहे आणि आम्हाला सगळे जे रूल्स आहे जे काही पण आहे ते सेनेबद्दलच माहिती आहे. आम्हाला दुसरं कुठलं पक्ष माहिती नाही, म्हणून साहजिक आहे की आम्हालाही तेवढंच वाईट वाटलं. तर तिकडे हिंगोली दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवरती टीका केली आहे. जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असं पवार म्हणालेत. सरकार शेतकऱ्यांकडे बघायलाही तयार नसल्याचं पवारांनी म्हटलं. इथे माणसं मरतायत, जनावरं मरतायत आणि सरकार मात्र सत्कार समारंभात व्यस्त असल्याची टीका पवारांनी केली. वेगवेगळे कार्यक्रम दौरे काढण्याच्या पेक्षा सत्कार समारंभ स्वीकारण्याच्या पेक्षा या सगळ्या कामाला लक्ष दिलं पाहिजे. इथं माणसं मरतायत, जनावरं मरतायत,
शेतकरी उद्ध्वस्त झालाय आणि मात्र सरकार घेत सुटलेले हे मात्र नको त्या ठिकाणी दौरे काढतायत. तुम्ही यांचं पहिल्यांदा काम करा ना. आम्ही तुमच्या दुसऱ्या कामाला नाही म्हणत नाही, पण जी का भगिनी काल आमची विधवा झाली तिला कोण वाली आहे, तिला कोण मदत करणार आहे? जिचं बारकं बाळ आहे त्याचं उद्याच्या शिक्षणाचं कोण बघणार आहे? उद्या त्यांचं भवितव्य काय? क्रीडा विश्वातनं संकेत सरगरनं पहिलं रौप्य पदक जिंकून भारताला दिलंय. बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं पदक मिळालंय. सांगलीच्या 21 वर्षांच्या वेटलिफ्टरनं हे सिल्वर पदक मिळवलंय. 55 किलो वजनी गटात त्यानं रौप्य पदकाची कमाई केली. फायनलमध्ये 143 किलो वजन उचलताना संकेतला काही दुखापत झाली आणि दुखापतीमुळे मात्र संकेतचं गोल्ड मेडल थोडक्यात हुकलं. बहुत पहले से, मतलब 4-5 साल पहले से वो बता रहे थे कि कॉमनवेल्थ में मेडल लाना है, तो मैं कॉमनवेल्थ में मेडल लाना है. तो मैं अभी वो देखते होंगे टीवी पे, तो उनको खुशी होती होंगी कि कॉमनवेल्थ में मेडल लाया है. तो किसको डेडिकेट करेंगे ये मेडल, किसको समर्पित करेंगे? अभी देश आज़ादी के अमृत महोत्सव के सुवर्ण क्षण से जा रहा है, तो मैं ये मेडल जिन्होंने आज़ादी के लिए अपनी जान समर्पित की, उन क्रांतिवीरों को मैं ये मेडल समर्पित करना चाहूँगा. आणि कॉमनवेल्थ गेममध्येच भारताला सिल्वर मेडल जिंकून दिल्यानं संकेत सरगरच्या कुटुंबियांचा आनंद आता गगनात मावेनासा झालाय. संकेतचे वडील आनंदा सरगर आणि आई राजश्री सरगर सांगलीच्या संजयनगरमध्ये चहा आणि भजीचा गाडा चालवतात. प्रतिकूल परिस्थितीतही सरगर दाम्पत्यानं आपल्या मुलांना वेटलिफ्टर बनण्यासाठी प्रचंड मदत केली, मेहनत घेतली. संकेतची बहीण काजल हिनं देखील हरियाणाच्या पंचकुलात झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राला पहिलं सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं. संकेत आणि काजल दोघेही वेटलिफ्टर आहेत. तिसरा मुलगा जीवन सध्या शिक्षण घेतोय. आम्ही कसं त्याला काय कुठल्या गोष्टीचं त्यांना कमी पडू दिलं नाही आणि त्यांचे कोच पण होते, त्यामुळे आम्हाला तर काय ह्यातलं अनुभवच नव्हता. आम्ही कसं त्यांना नुसतं जाणं येणं एवढंच माहित होतं आणि कसं स्पर्धेला बाहेर चालली तर ते सगळं बघायचं त्यांनी, त्यामुळं आम्हाला त्याचं काहीच नाही. ते कोच सरच त्यांना सगळं माहिती. भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणखी एक मेडल मिळालंय. गुरुराज पुजारी याला वेटलिफ्टिंगमध्येच ब्रॉन्झ मेडल मिळालंय. 61 किलो वजनी गटात हे मेडल त्यानं मिळवलं. गुरुराज यानं 269 किलो वजन उचललंय. भारताला कॉमनवेल्थमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं. वेटलिफ्टिंगमध्येच हे ब्रॉन्झ मेडल मिळालंय. गुरुराजा पुजारीला वेटलिफ्टिंगमध्ये हे मेडल मिळालं. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे